कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी इंग्लंडविरुद्ध 5व्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवताना शुक्रवारी तडाखेबंद शतके झळकावली. या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध दिवसअखेर 8 बाद 473 धावांची मजल मारत एकूण 255 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कुलदीप यादव 27 आणि जसप्रीत बुमराह 19 खेळपट्टीवर नाबाद होते. भारताने शुक्रवारी 1 बाद 135 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. रोहित आणि शुभमन यांनी इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध सहज वर्चस्व राखताना दुसऱ्या गड्यासाठी 244 चेंडूत 171 धावांची भक्कम भागीदारी केली. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारांसह 103 तर शुभमनने 150 चेंडूत 12 चौकार व 5 षटकारांसह 110 धावांची शानदार खेळी केली. आतापर्यंत केवळ नेट्समध्ये गोलंदाजी केलेल्या इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या मालिकेत पहिल्यांदाच गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर रोहितला चित्रफळाचीत करत ही जोडी फोडली. 62व्या षटकात स्टोक्सने इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. यानंतर पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने शुभमनला चित्रफळाचीत करत इंग्लंडला पुनरागमन करून दिले. इंग्लंड सामन्यावर पकड मिळवणार असे दिसत असताना सरफराज खान आणि कसोटी पदार्पण केलेल्या देवदत्त पडिक्कलने चौथ्या गड्यासाठी 132 चेंडूत 97 धावांची भागीदारी करत इंग्लंडला पुन्हा बॅकफुटवर नेले. पडिक्कलने पदार्पणातच अर्धशतक झळकावताना 103 चेंडूत 10 चौकार व एका षटकारासह 65 धावा केल्या. सरफराजने तिसरे कसोटी अर्धशतक झळकावताना 60 चेंडूत 8 चौकार व एका षटकारासह 56 धावा केल्या. शोएब बशीरने 85व्या षटकात सरफराजला बाद करून ही जोडी फोडली. यावेळी 52 धावांत 5 फलंदाज गमावल्याने भारताचा डाव 3 बाद 376 धावांवरून 8 बाद 428 धावा असा घसरला. इंग्लंडने अखेरच्या षटकांत नियंत्रित मारा करत पुनरागमन केले. कुलदीप बुमराह यांनी दिवसअखेर नाबाद राहताना 9व्या गड्यासाठी 108 चेंडूत नाबाद 45 धावांची भागीदारी केली. 2009 नंतर पहिल्यांदाच भारताच्या आघाडीच्या 5 फलंदाजांनी 5हून अधिक धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या आघाडीच्या 5 फलंदाजांनी 50हून अधिक धावांची खेळी करण्याची चौथी वेळ. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1998 मध्ये, न्यूझीलंडविरुद्ध 1999 मध्ये आणि श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये भारतीयांनी असा पराक्रम केला होता. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी या मालिकेत 400हून अधिक धावा पटकावल्या. यासह 1हून अधिक भारतीयांनी मायदेशात कसोटी मालिकेत 400हून अधिक धावा पटकावण्याची केवळ दुसरी वेळ ठरली. याआधी राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि पुजारा विराट कोहली यांनी असा पराक्रम केला होता.